ह्या जमिनी सरकारी जमीन आहे का या खालच्या का? नाही, याच्यामध्ये सरकारने एक नोटिफिकेशन केलेलं असतं की धरणाच्या भिंतीपासून 100 फुटापर्यंत तुम्ही याच्यामध्ये विहीर खोदू शकत नाही. कारण जो पाण्याचा दबाव असतो तो जर जास्तीचा जर वाढला तर त्या विहिरीतून ओव्हरफ्लो जास्त होऊ शकतो असं कदाचित असल्यामुळे एक धरणाच्या आपण खालच्या साईडला धरणाच्या 100 फुटापर्यंत आपण विहीर खोदू शकत नाही. आणि स्वहक्काच्या मालकी स्वहक्काच्या जमिनी आहे, मालकी स्वहक्काच्या जमिनी आहे गट नंबरनुसार. अच्छा, तर धन्यवाद. आपण ही सर्व तलावाबद्दल माहिती दिली. अभिनंदन. नवीन तुम्ही याविषयी व्हिडिओ बनवला. नवीन उपयोजना बघायला भेटल्या. नवीन निसर्गरम्य वातावरण आम्हाला बघण्यास मिळालं. गावाची देवीचं मंदिर, टेकडी, कवळीबाबाचं मंदिर, हे असं हो एक खूप हिस्टॉरिकल वातावरण बघण्यास मिळालं. एक निसर्गरम्य वातावरणामध्ये हा जो प्रोजेक्ट आखण्यात आलेला आहे तर हा खरोखरच निसर्गरम्य. कारण हा धरण आपण ज्यावेळेस विदर्भामध्ये जातो तर विदर्भाच्या बाउंड्रीवरून हे धरण दिसतं. एक विशेष महत्त्व या धरणाला आहे विदर्भाच्या बाउंड्रीवरून. अच्छा, हां, विदर्भाच्या बाउंड्रीवर जा तुम्ही तर विदर्भाची बाउंड्री इथून जवळजवळ आम्हाला 7-8 किलोमीटरपर्यंत विदर्भ बाउंड्री आहे. कोणतं गाव आहे तिथं? विदर्भ बाउंड्रीपाशी भडगाव हे गाव लागू होतं. वरच्या साईडला एक चौफुली लागू होती, म्हणजे त्या ठिकाणून आपण पिंपळगाव, सराई, चिखली आणि भडगाव ही चौफुलीवरून ही सुद्धा या धरणाचं एक आपल्याला ॲक्युरेट एक वैशिष्ट्य दिसू शकतं, ॲक्युरेट लोकेशन दिसू शकतं की बाबा हे कुठलं धरण आहे. अच्छा.